बरं, काय निवडणूक अगदी 2-3 दिवसावर आले, काय होईल? बाळासाहेब पाटील. बाळासाहेब पाटील येणार. का बाळासाहेब पाटील? त्यांचं कार्यच तसं आहे. नाही, घोरपडे, आम्ही घोरपडेला मतदान. ते कराड उत्तरमध्ये काय होईल? बाळासाहेब पाटील. कराड उत्तरमध्ये यावेळी नक्कीच महायुतीचा विजय होणार आहे. मनोजदादा घोरपडे येतील असं वाटतं. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील, मनोजदादा घोरपडे, सर्वसामान्यांचा नेता. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील. काय कुणाच जोर वाटतोय किंवा कोण योग्य उमेदवार वाटतोय? मनोज घोरपडे. नाही, काटेज टक्कर वगैरे काय नाही. कारण बाळासाहेब पाटलांनी इतकी कामं केलीत, विकास कामं की बरीचशीच केली आणि काय राहिलेलीच नाहीत. नाही, बाळासाहेब पाटलांचा विजय 100%. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटलांचंच वातावरण आहे. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोचच्या आखाडा विधानसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघातील कोपर्डे हवेली या गावात आलेलो आहोत. आणि कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील तर महायुतीकडून मनोज घोरपडे या दोघांच्यात समोरासमोर लढत असून काही जाणकारांचं मत आहे की काट्याची टक्कर या ठिकाणी आपणास पाहायला मिळेल. तर नेमकं कोपर्डे हवेलीतील लोकांना काय वाटते, त्यांच्या मनातील आमदार कोण, त्यांच्या मनातील कौल काय, ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. का मी कुठले इथलेच काय निवडणूक अगदी 2-4 दिवसावरती आल्या, काय कराड उत्तरचं वातावरण काय म्हणतंय? बाळासाहेब पाटील एका बाजूला आहेत, मनोज घोरपडे एका बाजूला आहेत, रामकृष्ण हरी. बर, का काय बोलायचं, रामकृष्ण हरी. म्हणजे बाळासाहेब पाटील येतील असं तुम्हाला म्हणायचं? रामकृष्ण हरी. काय वाटतंय तुम्हाला, काय होईल? तर काय सामान्य मतदारांनी काय बोलायचं असं आहे ना. सामान्य मतदार लोकशाहीचा कणा आहे. ओके, कणा असला तरी सगळ्यांचं सगळ्यांच्या दृष्टीनं, मतदारांच्या दृष्टीनं काय सांगणार, बोलायचं काय या सगळे इथलेच कोपर्डेचेच. बरं, काय निवडणूक अगदी 2-3 दिवसावर आले, बाळासाहेब पाटील. काय होईल? बाळासाहेब पाटील. अहो, पण आता विरोधकांनी एक आव्हान निर्माण केले, सगळे एकत्र हे असं जर इलेक्शनला असते, पण बाळासाहेब पाटील हुकमी. वातावरण टाईट केलंय म्हणतायत. टाईट झालं तरी असं जर वेळ टाईटच असतं. पण आता लोक म्हणतात एवढ्या वेळेला आमदार आहेत बाळासाहेब पाटील तर नाराज आहे त्यांच्या. बघा की बाळासाहेब पाटीलच येणार. काय सांगाल? बाळासाहेब पाटील येणार. का बाळासाहेब पाटील? त्यांचं कार्यच तसं आहे. काय काम सांगू शकता? सगळं काम त्यांचं जाईन, त्यांनी केलंच, अजून तीच निवडून येणार बाळासाहेब पाटीलच. बरं, कारण त्यांच्या संस्था आहेत, त्या कामगार आहेत, ती सगळी येतली, रोजगार मिळाला त्यांच्यामुळं, बरं. त्यामुळे तीच येणार. दुसरं कोण? विरोधक म्हणतात कामं केली नाहीत बऱ्याच ठिकाणी. असं कसं होईल? कुठलंच काम केलं नाही असं नाही, ही सगळं काम त्याचंच आहे. काय नाही, चांगलं कार्य आहे. काय चांगलं कार्य आहे. काय सांगाल तुम्ही? नाही, घोरपडे, आम्ही घोरपडेला मतदान. घोरपडेला का ह्या वेळेला घोरपडेंना का? बास का ह्याला किती वर्ष द्यायला निवडून. बर, त्यामुळे यंदा परिवर्तन करायच्या मूडमध्ये आहे तुम्ही? हा, आम्ही आहे, उघडच आहे. बदल होईल वाटतंय का? बदलच तर आता बदल करायचा अजून. बर, आता हे कसं आहे, काम करायची कारखान्याला, त्यामुळे बाळासाहेब पाटील म्हणणार. बाकी सर्वसामान्य जनता काय म्हणते बाबा? कारखान्याच्या ताब्यात जात आहे. शरद पवारला नको म्हणते ती. होय का? मग तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय नाही मत, आम्ही सहमत आहे सगळ्याला. ते कराड उत्तरमध्ये काय होईल? बाळासाहेब पाटील. बाळासाहेब पाटील येतील का असं का वाटतंय? माणसानं विकास केला आहे, 25 वर्ष झालं, म्हणजे संपर्कात आहे लोकांच्या. आणि सातारा जिल्ह्यातला एकमेव असा माणूस आहे, एकमेव आमदार की जो रोज सर्वसामान्य जनतेसाठी 3 तास सकाळी वेळ देतो. बरं, आणि तिथं कुठल्या पोडऱ्याला घेऊन जाऊन भेटायची आवश्यकता नाही, कोण नाही, डायरेक्ट जाऊन भेटू शकतो. बरं. आणि ह्यांचं काय झालं या, ही जी पुढची लोक आहेत का नाही, ही गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत. काय ही इलेक्शन लागली कीच वर्षभर येते ती. काय
ह्यांच्यावर 302 सारखं खुनाचं गुण आहेत. पण आता विरोधक म्हणतात की आम्ही सगळे आता एकत्र आहोत त्यामुळे यंदा परिवर्तन होणार इथं. ह्यांनी लोकसभेला पण बघितलंय सगळी एकत्र येऊन तरी पण 1700 मतांनी प्लसच आहे आम्ही इथं काय. ह्यांनी एकत्र येऊन आणि एकदा ही जी म्हणते ना आम्ही एकत्र आले एकत्र हे एकदा कळेल ना दूध का दूध पाणी का पाणी होईल. मला विश्वास आहे की पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील 100%. या काय वाटते कराड उत्तरमध्ये काय होईल? कराड उत्तरमध्ये यावेळी नक्कीच महायुतीचा विजय होणार आहे. बरं म्हणजे परिवर्तन होईल. 100% परिवर्तन आहे. कारण आजपर्यंत आपण बघताय की 2014-2019ला ती लढत झाली आहे आणि कराड उत्तरच्या जनतेचं मत होतं की यावेळी काही झालं तरी एकाच एक लढत झाली पाहिजे. त्यासाठी धैर्यशील दादांनी रामकृष्ण मेहता साहेबांनी मोठं योगदान दिलेलं आहे कराड उत्तरच्या जनतेसाठी. त्यामुळे जनतेने सुद्धा आता मनावर घेतलंय की यावेळी परिवर्तन आहे. मनोज दादाच यावेळी आमदार होणार आहेत आणि 1000 कोटींची कामं झाली आज महायुतीच्या माध्यमातून कराड उत्तरमध्ये सुद्धा. कराड उत्तरमध्ये महायुतीने मोठं विकास कामं केलीत आणि गेले 25 वर्ष झाले एखादी सत्ता आहे. त्यामुळे लोकांना सुद्धा बदल पाहिजे परिवर्तन पाहिजे. आपण बदल करायच्या मनस्थितीत 100% आता योगींची सभा आहे मसूरमध्ये आपण बघू शकता. आजच आहे आता 1 वाजता. भरपूर संख्येनं मोठा उत्साह आहे लोकांच्यात आणि प्रत्येक जण मनोज दादा आमदार म्हणजे मी आमदार असल्यागत प्रत्येक जण वाटतं यंदा परिवर्तन होईल. 100% परिवर्तन आहे. काय होईल कराड उत्तरमध्ये होईल. बाळासाहेब पाटील एका बाजूला आहेत मनोज दादा घोरपडे आहेत दोघांमध्ये काट्याची टक्कर आहे म्हणतात लोक. होय काय वाटते? मनोज दादा घोरपडे येतील असं वाटतं. यावेळेला मनोज दादा घोरपडे येतील असं वाटते. का असं का वाटते? आता असं का वाटतंय म्हणजे काय सांगायचं. काय कराड उत्तरमध्ये काय होईल? कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील येतील येणार आणि वाटते 50,000च्या पुढे येणार. आपण आता काही लोक म्हणतात की यंदा मनोज दादा फिक्स आहे म्हणणार की ज्याचं त्याचा कार्यकर्ता आहे तो म्हणणार. 25 वर्षात काय कामं केली नाहीत म्हणतायत बाळासाहेब पाटलांनी. कोण म्हणतं केले नाही ते? विरोधक म्हणतात. तुम्हाला बघायचे आहेत काम बघायचे आहेत. नाही मी नाही म्हणत विरोधक म्हणतात. दाखवतो तुम्हाला साहेबांचा विकास सांगून तोंड माझं भेंडळेल. बर हो भाई 24 तास पाणी होतं. हां ही तालीम ही महालक्ष्मीच्या मंदिरासमोरचा सभा मंडप महादेवाच्या मंदिराचा पुढला सभा मंडप ही कॉन्क्रीटीकरण ह्यो वडोली रोड म्हणजे सगळी काम. हां तुम्हाला सांगतो की वडोली रोड ही सगळी जी डांबरीकरण दिसते गावात ती बाळासाहेब पाटलांनी आणले. मशानभूमी आणि पुळीचा वाडा म्हणून एक आहे तिथं पण मोठा पूल आणला साहेबांनी. म्हणजे यंदा बदल काय होणार नाही पुन्हा एकदा? नाही बदल होणार नाही. कारण काय माहिती आहे का आज मी 40 वर्षाचा कार्यकर्ता आहे. का कार्यकर्ता आहे तर साहेबांचे विचार त्यांचं सर्वची संपर्क ही जे भरपूर त्यांचं आहे काम आणि संपर्काची जोर होते. हो मनोज दादा घोरपडे सर्वसामान्यांचा नेता. जे म्हणतायत बाळासाहेब पाटील सर्वसामान्यांचा नेता आहे तुम्ही हो बरोबर आहे की सगळ्यांचे सर्वसामान्य नेते असतेच तसं आमचं पण आहे तसं ह्यांचं पण असू शकतो. आपण कोणाला काय म्हणायचं नाही. आपलं काम काय आहे मी विकासाच्या ह्याच्यावर सांगतो की बाळासाहेबच येणार 100% आणि 1-2 मतांना नाही 50,000 मतांना येणार आहेत. 50,000 मतांनी येणार. ठीक आहे आता बघू आता निकाल दिवशी. कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील पण आता विरोधक सगळे एकवटलेत आणि म्हणतात की आमची मतं एक झाली तर आम्ही 100% परिवर्तन करू. इथं काय नाही विरोधक एकवटतेच पण इथं विजय हा बाळासाहेब पाटलांचाच होणार. काय एवढी का खात्री वाटते तुम्हाला? कामाच्या जोरावरती. बर कामं केलीत म्हणायचंय 25 कामं केलीत. विरोधक म्हणतात 25 वर्षात बराच बॅकलॉग आहे कामांचा. अहो ही कामं बघा की ही रोड बघा ही पाण्याची टाकी बघा ही सभागृह बघा ह्यो खालचा रोड बघा आणि किती कामं दाखवायची तुम्हाला. कामं केलीत कामाच्या जोरावर येतील. विरोधकांना काय विरोध वाटणारच. काय वाटतंय कराड उत्तर काय म्हणतंय? कराड उत्तर 100% खात्रीशीर बाळासाहेब पाटलांचा विजय आहे. आणि त्या विजयात म्हणजे कोणी काही काळ्या दगडावली पांढरेश म्हणा तुम्ही का तर साहेबांचा विकास कामांना प्राधान्य आहे. असले 2 नंबर किंवा बोलतापा 4 रुपये शेवटच्या इलेक्शनला वाटायचं किंवा जेवण वगैरे असलं काय नाही. मला काही आव्हान वाटत नाही विरोधकांचं? कसलंही आव्हान नाही. मागल्या वेळी 2 उमेदवार सेपरेट असताना बाळासाहेब पाटील 12,000 मतांचं लीड होतं त्या दोघांच्या बेरजेपेक्षा. आणि ह्यावेळी तर साहेबांनी सहकार मंत्रिपदाची जबाबदारी घेतल्यानंतर विकास कामांना परत भरपूर निधी आला कराड उत्तरेत आणि
साहेबांच्या मार्फत ज्या योजना झाल्या, सह्याद्री कारखाना एक नावलौकिक असलेला कारखाना आहे. त्यांचा जो सह्याद्री पॅटर्न आहे त्याचा आदर्श इतर सगळी सहकार कारखानदारीवाली घेतात आणि सहकारावर जो विश्वास आहे तो फक्त बाळासाहेब पाटलांच्या कामामुळे आहे. ह्या सगळ्यांच्या जोरावर बाळासाहेब पाटील पुन्हा आमदार होतात 100%. काय वाटते कराड उत्तरमध्ये काय होईल? बाळासाहेब काय असं वाटते? कामगिरी त्यांचे चांगलं आहे. साखर कारखाना आहे सगळं का माहिती. बाबा काय वाटते काय होईल कराड उत्तरमध्ये? बाळासाहेब पाटील येतील वाटतं. तर काय म्हणतंय? उभाच राहा. कशी बाबतीत आता दोन उमेदवार आहेत समोरासमोर. महाविकास आघाडीकडनं बाळासाहेब पाटील आहेत तर महायुतीकडनं मनोजदादा घोरपडे आहेत. तर काय कुणाच जोर वाटतोय किंवा कोण योग्य उमेदवार वाटतोय? मनोज घोरपडे. का मनोज घोरपडे का? केलेत त्यानं गावात रस्ते देवळाची कामाला पैसे दिले. चष्मा वाढला म्हणजे डोळ्याची ऑपरेशन केली, चष्मा वाटप केले. पुन्हा शेतीला औषध माराय पंपाचं वाटप केले. बऱ्याचशा सुविधा सत्ता नसताना केले. महत्त्वाचं काय तर सत्ता नसताना लगीन झाल्यावर कोणालाही पोर होईल पण असं होणं अवघड काम आहे. तसं सत्ता नसताना दिले त्यामुळे मनोज घोरपडेच यंदा परिवर्तन होईल वाटते? 100%, 200%. विश्वास वाटतोय? हो हो. नमस्कार बाबा. आता मला सांगा, तुम्ही बऱ्याचशा निवडणुका बघितल्या असतील, कराड उत्तर ह्या मतदारसंघातल्या पण बघितल्या असतील. अगदी 2-4 दिवसावर मतदान आले तर काट्याची टक्कर आहे म्हटलं जाते कराड उत्तरमध्ये. तर काय वाटतंय तुम्हाला? नाही, काटेची टक्कर वगैरे काय नाही. कारण बाळासाहेब पाटलांनी इतकी कामं केलीत, विकास कामं की बरीचशीच केली आणि काय राहिलेलीच नाहीत. त्यामुळं काटेच टक्कर म्हणताच येणार नाही. मग विरोधक म्हणतात की 25 वर्षात बराच बॅकलॉग राहिलाय. कशात राहिलाय ते म्हणणार की ब्लॅकलॉग राहिलाय म्हणजे नक्की काय राहिलाय? त्यांच्या डोळ्यावर पट्टी आहे. आमच्या गावात त्यांच्या डोळ्यावर पट्टी आहे. त्यामुळं परिवर्तन काय होणार नाही? परिवर्तन काहीच होणार नाही. काहीच होणार नाही. कित्येक तरी रस्ते झालेत, समाज मंदिरं झालेत, विकास कामं म्हणजे काय राहिलेलीच नाहीत आणि ती बाळासाहेब पाटलांनी केलीत. काय सांगाल? काय तुतारी वाजवणारा कार्यकर्ते दिसतात? नाही, बाळासाहेब पाटलांचा विजय 100% आहे. 100%. कुठल्याही विरोधकांची ती कांगावा चालूच असतोय. अगदी काय सांगाल? बाळासाहेब पाटील. बाळासाहेब पाटील येतील वाटते. मग काय आव्हान वाटत नाहीत का विरोधक एकत्र झाले सगळे? विरोधक एकत्र झालं तरी ते ज्यांना काय म्हणजे तरुण पोरं आहेत ती तेवढी थोडी, बाकीचे जे ज्येष्ठ माणसं आहेत ते ज्याला कळतंय राजकारण म्हणजे काय ते सगळे बाळासाहेब पाटील. असं तुम्हाला वाटतंय? पेपर वाचत बसलं वाटतं काय? 2-4 दिवसावर मतदान आले. कराड उत्तरकड सगळ्या राज्याचं लक्ष लागले. काट्याची टक्कर आहे असं बाहेर म्हटलं जाते. काय वातावरण आहे कराड उत्तरमध्ये? कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटलांचंच वातावरण आहे. विकासाचा डोंगर त्यांनी उभा केलेला आहे. या कोपर्ड्यातच त्यांनी समाज मंदिरं जवळ 15च्या दरम्यान बांधलेले आहेत. पुईवरचा पूल त्यांनी बांधलेला आहे. अनेक पुलं, सिंदरवाड्यावरचा पूल त्यांनी बांधलेला आहे. सगळी विकास कामंही त्यांनी केलेली आहेत आणि प्रत्येक मतदारसंघातल्या बऱ्याच कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारे नेते आहेत ते. त्यामुळे ते विजय हा निश्चितपैकी त्यांचाच आहे. बाळासाहेब पाटील निश्चितपैकी आहेत. काय यंदा कराड उत्तरमध्ये काय होईल वाटतंय? काय आपल्याला त्याला कळत नाही. लय निवडणुका तुम्ही बघितल्या असतील. बघून का करायचं निवडणुका? नुसत्या बघायच्या आहेत त्या. शेतकऱ्यासाठी काय करताय तुम्ही? शेतकऱ्यासाठी काय करताय सांगा पहिलं, मग मुलाखत घ्या. नाराज आहेत शेतकरी. शेतकरी नाराज म्हणजे बारके नाराज येतोय. कशाच राहायचं शेतकऱ्याला? हां, उपाशी मारायची फळे आली. आता कुठेतरी बसायचं निवांतवाने, खाल्लं मिळालं खाल्लं नाही बसला तसाच. हां, काय आहे शेतकऱ्याला? कोण देतोय? ह्यो आला तर तसाच, तो आला तर तसाच. कोण आहे? सगळं सारख्याचं. कशाला मतदान करायचं? कशासाठी करायचं? हां, उडलं त्याच्यात गेला. म्हणजे इलेक्शन निवडून आलं की ह्याच्यात त्याच्यात गेला, उडी मारली लगेच. लोकांना आवडत नाही. कशाला लोकांना आवडण्यासारखं केलं का एखाद्या उमेदवारानं? एखाद्या उमेदवारानं केलं का लोकांना आवडण्यासारखं? हां, नुसतं तुम्ही दिलं पैसे, माणसं निवांतवाने बसून खावा, कष्ट करू नका. नोकऱ्या द्या की. बघूया कशाला देतात पैसे? द्या की नोकरी द्यायची. त्या घरात एक नोकरी द्या, घर चालू होतं. पण ते देतच नाही ना तुम्ही. काय वाटतंय तुम्हाला? त्यांचं म्हणणं बरोबर आहे. फुकट पैसे देण्यापेक्षा आपलं काहीतरी काम द्या हाताला. कामात काहीतरी कामं केली पाहिजे. हा, लोकांनी रोजगार पाहिजे. मग आता इथं रोजगाराच्या संधी निर्माण करून द्या लोकांनी. त्यातनं काहीतरी त्याचं कल्याण होईल. काय काम? कोण योग्य उमेदवार? तुम्ही पैसे दिले तर माणसांचे. मी काय विचारतोय, दोघांपैकी कोण उमेदवार योग्य? हायच उमेदवार येणार, ह्याच्यापेक्षा वेगळं काय येणार नाही. पहिला हायच उमेदवार येणार.
म्हणजे आता जे विद्यमान आमदार आहेत तेच येतील असं वाटतं. तेच येतील त्याच्या व्यतिरिक्त काय दुसरं चालणार नाही. काय म्हणतंय वारं? काय घोरपडे घोरपडे येतील वाटतंय का? असं का वाटतंय? असं का वाटतं म्हणजे काय आता इथं 5 वेळेचे आमदार आहेत. मग 5 वेळचे आमदार असू दे की असलं काय त्याला आमदार असला परिवर्तन होईल वाटतंय. होईल होईल की का तरी पण का वाटतंय असं की परिवर्तन होईल यंदा? काय वाटतं म्हणजे काय तरी माणसाला हे वाटत असेल ना बदलावं असं वाटतंय म्हणजे बदल पाहिजे लोकांना त्यामुळे यंदा परिवर्तन होईल असं वाटतं. होईल होईल